जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। ब्रेक द चेन अंतर्गत 14 एप्रिल ते 1 मे दरम्यान लावण्यात आलेल्या नियमांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन नाशिक पोलिसांकडून वारंवार केलं जातंय। मात्र तरी देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करतायत। आता नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत 14 एप्रिल ते 1 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत विशेष पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई यावेळी करण्यात आली। नागरिकांनी शासनानं दिलेल्या नियमांचं पालन करावं, विनाकारण फिरू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढोमाळ यांनी सांगितलं। मुंबई नाका पोलीस ठाण्यात भारतनगर चौफुली या ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे। नाकाबंदी आज सकाळपासून सुरू आहे। नाकाबंदी दरम्यान आम्ही प्रत्येक नागरिकाला चौकशी करतोय, त्याच्या कारणाची चौकशी करतोय। जर तो मेडिकल कारण असेल किंवा काही अत्यावश्यक कारण असेल तर त्याला आम्ही मुभा देतोय। जर अत्यावश्यक कारणाशिवाय जर कोणी विनाकारण प्रवास करताना आढळून आला तर त्याला कॅबचा भंग केला, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणून त्याच्यावर कारवाई करतोय। दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल करतो। त्यामध्ये विनाकारण अत्यावश्यक कारणाशिवाय कोणी रस्त्यावर येऊ नका। शासनाने ते ब्रेक द चेन जी जाहीर केलेलं आहे या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता त्याला लोकांनी सहकार्य करावं हीच विनंती। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संचारबंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांची देखील करडी नजर असणार आहे। नाशिक शहरामध्ये संचारबंदीचं उल्लंघन केल्यास आता थेट पोलीस आयुक्त दीपक पांडे रस्त्यावर उतरून कारवाई करणार आहेत। जहान सर्कलवर पोलीस आयुक्तांकडून पाहणी करण्यात आली। यावेळी इथे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांसह पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या टीमसह संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं अनेक बाईक चालकांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। आता आपण इथं बघतोय की कारवाई केल्यानंतर आता इथे त्याचं नाव वगैरे घेतलं। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये एका रद्दीनं भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली आहे। ट्रक चालकाला आग लागल्याचं समजताच त्यानं पळता ट्रक एका सर्व्हिस स्टेशन समोर नेऊन उभा केला। त्यानंतर अग्निशमन विभागातर्फे आलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न करून त्यात त्यांना यश आलंय। धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये एका रद्दीनं भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली आहे। ट्रक चालकाला आग लागल्याचं समजताच चालकानं पळता ट्रक एका सर्व्हिस स्टेशन समोर नेऊन उभा केला। सर्व्हिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग आणखीनच भडकू लागल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि तत्काळ अग्निशमन विभागातर्फे आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू होतं। ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रकचं नुकसान होणं आणि जीवितहानी टळली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला जवळपास 70 ऑक्सिजन सिलेंडर रात्रीतून देण्यात आल्यानं रुग्णांना आता तात्पुरता दिलासा मिळालाय। एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात परिस्थिती नियंत्रणात असली तरी येथील तालुक्यातील रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय। बुधवारी रात्री म्हणजे 14 तारखेच्या रात्री आणि गुरुवारी पहाटेपर्यंत पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्यानं संबंधित कंपनी देखील पुरवठा करण्यासाठी असमर्थ ठरत असल्यानं इथले रुग्ण इतरत्र हलवण्याची तयारी आरोग्य विभागानं केली होती। याची माहिती मिळताच कृषी मंत्री दादा भुसेंनी तत्काळ सामान्य रुग्णालयात भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली।
आणि ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देत परिस्थितीबाबत माहिती देत तत्काळ ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जवळपास 70 ऑक्सिजन सिलेंडर रात्रीतून देण्यात आल्यानं तात्पुरता दिलासा मिळालाय. पण असं असलं आणि परिस्थिती जर अशीच असली तर भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर अनेकांना ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागते हे मात्र निश्चित. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. बाउन्सर गणेश 7218655600. बाउन्सर जाकीर 9130278513. पैठणीच्या दुनियेतील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजेच कापसे पैठणी. दर्जा, गुणवत्ता, सुबकता आणि विश्वासाच्या बळावर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं नाव अर्थातच कापसे पैठणी. जेथे आहे अस्सल येवला पैठणी सोबतच कांजीपुरम, गडवाल, पटोला, चंदेरी, बनारस सिल्क साडी, नवरीचा शालू, नववार पैठणी, घागरा, सेला, दागिना सिल्क, कलांजली सिल्क, दुल्हन साडी, मानापानाची सुरत साडी, पैठणी पर्स आणि आणखी कितीतरी व्हरायटीज. सोबत नामांकित कंपनीचे शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, कुर्ता, पायजमा, डिझायनर शूटिंग शर्टिंग आणि रेडीमेड जेंट्स वेअर. आमची वैशिष्ट्ये: ऑनलाईन खरेदी सेवा, बस्त्याची खास व्यवस्था, प्रशस्त AC भव्य दालन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, तात्काळ ग्राहक सेवा. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. तसंच कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करीत घ्या खरेदीचा मनमुराद आनंद. आमचा पत्ता: कापसे पैठणी, काळा मारुती रोड, येवला, जिल्हा नाशिक. फोन नंबर 02559 267 358 02559 268 358. प्रोप्रायटर श्री बाळासाहेब कापसे तसेच श्री दिलीप खोकले तसंच समस्त कापसे परिवार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी तलाठी कार्यालयामध्ये मद्य पार्टी करून कोरोना संसर्गाच्या नियमांना केराची टोपली कर्मचाऱ्यांनी दाखवली आहे. त्यांच्यावर आता काय कारवाई होणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरतंय. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी तलाठी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या नियमांना केराची टोपली दाखवत मद्य पार्टी करत मंडळ अधिकाऱ्यांना झिंगाट गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या खळबळजनक प्रकारानं जनमानसात मात्र संताप व्यक्त होतोय. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी तलाठी कार्यालयामध्ये रंगलेल्या पार्टीत चक्क शासकीय कर्मचारीच स्वतः उल्लंघन करताना दिसले. दारूच्या नशेत स्वतःच्या पदाची प्रतिष्ठा न जपता चक्क ठाणेदारांनाच मी कोरोना काळात तुम्हाला आदेश करू शकतो असा भ्रमणध्वनीवर संदेश देणारा तो शासकीय कर्मचारी कोण, या चर्चेला आता उधाण आलं. या प्रकाराची माहिती शिवसेनेचे संघटन प्रमुख चेतन दहीकरांना होताच त्यांनी शिवसैनिकांसह मंडळ अधिकारी कार्यालयाला काही काळ घेराव घातला. तहसीलदार विनोद मेश्राम यांना मंडळ अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल भ्रमणध्वनीवरून तक्रार करण्यात आली आहे. केशोरीचे ठाणेदार संदीप इंगळे यांनीही मंडळ अधिकाऱ्याची समजूत काढली. मंडळ अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक होतं, मात्र या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी कानाडोळा केल्याचं बोललं जातं. अशा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होतीये याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं. जागर जनस्थानसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. संचारबंदी लागू केल्यानं लासलगाव पोलिसांच्या वतीनं अनावश्यक फेरफटका मारणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट राज्यात आल्यानं ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजल्यापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लासलगाव पोलिसांच्या वतीनं देखील अनावश्यक फेरफटका मारणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने आजपासून रात्रीच्या 8 वाजेपासून तर 1 तारखे 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत
संचारबंदीचे आदेश जारी केलेले आहेत. अत्यावश्यक सेवा असेल तर तिथे सूट दिल्या जाईल. अत्यावश्यक सेवा नसेल तर विनाकारण जे लोक फिरत आहेत त्यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तरी आजपासून लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सदर मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. दवाखाना असेल, मेडिकल असेल, नाही तर अत्यावश्यक सेवा असेल, जे शासनाने नियम बांधून दिले त्या नियमात जो व्यक्ती वागणार नाही त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी मला जनतेला विनंती आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. विनाकारण कोणीही बाहेर फिरू नका, एवढीच मी सर्वांकडून अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. तर इकडे मनमाडमध्ये काही वेगळी परिस्थिती नाहीये. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 15 दिवस लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर मनमाड पोलिसांकडून कारवाई केली जाते. मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील कोरोनाचं वाढतं संकट पाहता पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनानं आता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे. 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीमुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तू तसंच मेडिकल आणि इतर कारणांमुळे रस्त्यावर फिरताना आढळून येत होते. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रशासनानं दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. अजूनही नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर मात्र त्यांच्या दिवसा देखील अँटीजेन टेस्ट करून बाधित असलेल्यांची कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येईल असं पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. येवला वासियांनी अनुभवलाय नाग नागिनीचा अनोखा संगम. जवळपास 1 तास कोवळ्या उन्हात हे नाग नागिणीचं जोडपं विहार करत होतं. येवला शहरातील अंबिया शाह दर्गा परिसरात सकाळी 9 वाजता नाग नागिणीचं जोडपं विहार करताना दिसलंय. जवळपास 7 ते 8 फूट लांबी असलेल्या नाग नागिणीनं एकमेकांना आलिंगन दिलेल्या या जोडप्याला कॅमेऱ्यात कैद केलंय आमचे प्रतिनिधी अयूब शहा यांनी. हे जोडपं जवळपास 1 तास कोवळ्या उन्हात विहार करत होतं. ही वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. मात्र यापैकी त्यांना छेडण्याचं कुणीही धाडस केलं नाही. तब्बल 1 तासानंतर जवळच असलेल्या बिळात या नाग नागिणीनं प्रवेश केला. भर वस्तीत असणाऱ्या परिसरात हे दृश्य पाहिल्यानं अनेकांनी मात्र भीती देखील व्यक्त केली आहे. जागर जनस्थानसाठी अयूब शहा, येवला. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यामध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जागर कट्ट्यावर आपण विविध मान्यवरांचा संघर्षमय प्रवास, यशस्वी प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो प्रवास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण ज्या मान्यवरांना या कट्ट्यावर बोलवलं आहे त्यांचाच संघर्षमय प्रवास, त्यांचाच प्रेरणादायी प्रवास आज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. विविध मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र तत्पूर्वी त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर रावेरमधील नशिराबाद इथे त्यांनी श्रीराम उद्योग हा स्थापन केला आणि आज तो खूप मोठ्या प्रमाणात नावारूपाला आलेला आहे. ह्याच प्रवासाची विविध मुद्द्यांवरती आपण त्यांची माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी श्रीराम पाटील यांचं आपण आज जागर कट्ट्यावर स्वागत करूया. नमस्कार. श्रीराम पाटीलजी, जागर कट्ट्यावर आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. श्रीरामजी, ज्यावेळेस आमची टीम इथे आली, हे पूर्ण हा सगळा आवाका बघितला, त्यावेळेस असं कळालं की श्रीरामजी कुठलंही विश्व हे शून्यातनं निर्माण होत असतं. बरोबर. आज हा आवाका आज आपण इतक्या सुंदर पद्धतीने हाताळलेला आहे, तो चांगल्या पद्धतीने ग्रो होतोय. मात्र नेमकी ही सुरुवात कशी झाली, तो जो प्रवास आहे तो आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. नमस्कार मंडळी. खरं तर मॅक्झिमम प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे माझ्याबद्दल आणि माझा प्रवास हा फारच खडतळ आहे. सांगायचं झालं तर अगदी छोट्याशा खेड्यातून आणि एक शेतकरी मजुराचा मुलगा मी. माझं नाव श्रीराम दयाराम पाटील. माझा जन्म हा रणगाव म्हणजे तापी काठला एक छोटंसं गाव आहे, मामाचं गाव, तिथे झालेलं आहे. आणि रावेर तालुक्यातच माझी म्हणजे जन्मभूमीसुद्धा रावेर तालुका आणि कर्मभूमीसुद्धा रावेर तालुका आहे. एक मराठी शाळेतून प्रवास केला आणि रावेरसारख्या तालुका ठिकाणी मी शिकायला गेलो 11वीला, 11th सायन्सला. म्हणजे तीसुद्धा खूप मोठी ट्रॅजेडी. आता एवढं सांगायचं म्हटलं तर खूप काही टाईम जाईल. बरोबर. परंतु आपल्याला शॉर्टमध्ये कसं तरी आपल्या तरुणांना कुठेतरी एक मोटिवेशन व्हायला पाहिजे या निमित्ताने आणि आपलं खरंच मनापासून स्वागत करतो आणि आपलं धन्यवाद देतो जागर प्रतिष्ठानचं.
11वीला सायन्सला गेल्यानंतर तसे मला 10वीमध्ये फक्त 48% मार्क होते. 48. फक्त 48. आणि त्यावेळेस काहीतरी म्हणजे जी याच्या सांगण्याचं कारण उद्देश असा आहे की कुठल्याही गोष्टी अशक्य नाही आहे. तरुणांना मला हा संदेश द्यायचा आहे की कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. म्हणजे 48% मार्क असतानासुद्धा 75% तिथे कट ऑफ होतं सायन्सला ॲडमिशनला, आणि कुठल्याही घरातला कुठलाही सपोर्ट नाही. नाहीतर आता बघा आपले वडील मुलांना 10वीला पेपरसाठी कुठे कुठे जातात वगैरे वगैरे, हे टोटली मला वाटते अनेक क्लासेस लावण्याची त्यांची सक्ती हो. असते की नाही तुम्हाला इतके टक्के पडलेच पाहिजे. हो बरोबर आहे. नाही पण तो एक प्रेशर आहे असं मला वाटते की त्याच्यावरती आपण बोलूया, कारण माझं स्कूल पण आहे. तर 48% मार्क असताना मला 11वी सायन्सला ॲडमिशन कसं मिळेल, तर त्याच वेळेस तेव्हाच माझा खरं संघर्ष सुरू झाला. संघर्ष आधी होताच, कारण की परिस्थिती असताना नसताना मामाकडे राहून वगैरे वगैरे ते आपलं शिक्षण झालं, बाकीच्या गोष्टी केल्यात, भरपूर खूप सुट्यांमध्ये कामं करून पुढचं भवितव्य घडवलं. तर त्या 48%वरती मी 11वी सायन्सला माझं ॲडमिशन घेतलं. खूप रिक्वेस्ट केली, बरेच प्रश्न होते, पण त्यांनी माझं ते जे काय कळकळा होतं समजून सांगणार, त्यांनी माझं ॲडमिशन दिलं आणि मी 11वी सायन्सला रावेरला शिक्षणासाठी गेलो. तरीही तिथेही माझी परिस्थिती मला आडवी आली. 6 महिन्याचा पिरियड निघाल्यानंतर डिसेक्शन बॉक्स लागतो ऑपरेशनसाठी. कारण मला खरं म्हणजे माझ्या मनात जे होतं, खरं म्हणजे मला डॉक्टर बनायचं होतं. माझा जो ध्येय होता डॉक्टर बनण्याचा होता. म्हणजे शैक्षणिक काळातलं तुमचं एक तुम्ही माझं व्हिजन होतं माझ्याकडे, ते माझ्या डोक्यात ते माझं एक स्वप्न होतं. तर स्वप्न प्रॅक्टिकली करण्यासाठी तर तुम्हाला धावपळ करावं लागेल, धडपड करावं लागेल, आणि वाटेवर चांगल्या पद्धतीने करायची. वाटेवर मीन्स चांगल्या पद्धतीने करायची. हे सर्व करत असताना डिस्ट्रिक्शन बॉक्स पाहिजे म्हणून काहीतरी त्यावेळेस 1200 का 650 असं काहीतरी, मला तर आठवत नाही परफेक्ट, पण तेवढे पैसे नसल्यामुळे मी ते शिक्षण त्यावेळेस सोडलं. आणि काकांकडे, माझ्या मावसांकडे ज्यांच्याकडे राहत होतो मी, त्यांच्याकडे मोटर वायनिंगचं कामाला लागून गेलो. तेव्हाच मी थांबलो नाही, रिकामा बसलो नाही, सतत काहीतरी करत हां राहण्याची इच्छा होती. कारण की कसं होतं की समोर आपल्यासमोर जे समोर दिसत होतं, आई वडील मजुरी करतात किंवा परिस्थिती खराब आहे, लहान भाऊ सोबत आहे, बहीण आहे, ह्या सर्व गोष्टीचा विचार तेव्हापासून माझ्या डोक्यात होता. आणि म्हणून आज आमचं कुटुंब एकत्रच आहे. पण मग मात्र आता श्रीराम उद्योग सुरू करायचा, नेमका हा विचार कुठल्या एका प्रसंगामधून नेमका आपल्याला? कसं आहे की श्रीराम उद्योग सुरू करण्याच्या आधी जो माझा प्रवास खरं म्हणजे तो खरं महत्त्वाचा एक सांगायला हरकत नाही. कारण श्रीराम उद्योग समूह जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस बऱ्याचशी स्टेप मी गाठलेली होती. मग त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस मी ते शिक्षण सोडलं, मोटर वायनिंगचं काम केलं 6 महिने, त्यानंतर मला एक व्यक्ती भेटला. कारण प्रत्येक म्हणजे कुठल्या तरी प्रवासामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर कुणी ना कुणी तुम्हाला भेटत असतो, बरोबर, आणि त्याच्यात श्रेय असते. मी ते श्रेय त्यांना देऊ इच्छितो. मी केलं हे म्हणणं चुकीचं आहे. कारण आपण करत असताना कुणाचं तरी श्रेय, आता हे सुद्धा तुमचं श्रेयच आहे माझ्यासोबत एक, पण ते ह्या काळानंतरचं पुढचं श्रेय आहे, बरोबर आहे की नाही. तर तसं श्रेय मला एका व्यक्तीने दिलं की बा तू मेकॅनिक हो. त्यावेळेस त्याला माझा प्रश्न होता की बाबा तू मला मेकॅनिक करशील, मी शिकेलसुद्धा, पण मला एक वाटत होतं की बा ठीक आहे, डॉक्टर माणसाचा डॉक्टर नाही म्हणतो, मी मोटरसायकलचा किंवा इंजिनचा डॉक्टर तरी बनेल. हे कुठंतरी मला असं म्हणजे डिसिजन सांगायचं म्हटलं, तशी अपॉर्च्युनिटी तसं डिसिजन घेणं महत्त्वाचं असतं जीवनात. आणि वेळेनुसार तुम्हाला जर तुम्ही अपग्रेड नाही झाले ना तर मग मतलब नाही, त्या अपॉर्च्युनिटी तुमच्या निघून जातात. तर त्या शोधणंही महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे तरुणांसाठी. ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. कुठलीही गोष्ट करताना तुम्ही ऑब्झर्व करा. बरोबर, असं नाही कुठल्याही प्रवाहात म्हणजे तुम्हाला खूप काही मिळतं म्हणून त्या प्रवाहात वाहून जायचं असं नाही आहे. काही वेळेस खूप काही मिळतं म्हणून प्रवाहात व्हायला तर कदाचित ते नुकसानदायक असं असू शकतं. आणि काही वेळेस कमी मिळते परंतु आपल्याला पुढे लांब चालता येईल, हा त्याच्यामागचं हे पण असू शकतो. तर ते त्यांनी तसं सांगितल्यानंतर त्यांना मी प्रश्न केला की अरे बाबा माझं हे पण जाईल आणि ते पण जाईल, पुढे जर उसना मला जर त्याचा क्लिप नाही. पण त्यांनाही सांगितलं की नाही तू कर. आणि खरंच मी त्यांच्याकडे त्यावेळेस त्यावेळेस काही पैसे कमवणे वगैरे हा उद्देश माझ्या डोक्यात नव्हता आणि आधीपासूनही. तर त्यावेळेस मी बिनपगारी त्यांच्याकडे काम करत गेलो आणि त्यांनी मला ते इथे जळगावला मी सुझुकीचं मेकॅनिक झालो. इंडस सुझुकी त्यावेळेस लेटेस्ट आलेली होती. आणि खरं म्हणजे मला माझ्या डोक्यात काय मला वाटतं इंजिनचं काहीतरी असेल, मला त्याची कल्पना नाही, कारण सर्व अनबिलिव्हेबल झालेलं आहे. मी अगदी 6 महिन्यात मेकॅनिक झालो. आणि तिथून मग
एका मित्राबरोबर पार्टनरशिपमध्ये वर्कशॉप टाकली, गॅरेज टाकली, गॅरेज. आणि 1989 साली जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस त्या काळात आणि मदत करणाऱ्यांचं नाव घेतलं गेलं पाहिजे किंवा त्यांचं हे करायला पाहिजे. त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी, 2 नातेवाईकांनी मला त्यावेळेस ते 4-5 हजार, 10 हजार, 12 हजाराची मदत केली. माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता बरं का. मी खरंच झिरो म्हणजे झिरोच आहे. काहीतरी तुमच्याकडे होतं असं काही नाही, काहीच नव्हतं. त्या काळात त्यांनी ते मदत केली आणि आम्ही दोघं मिळून ते 12,000 रुपये टाकून दोघांनी त्यावेळेस ते वर्कशॉप गॅरेज सुरू केलं. आणि त्या काळात आम्ही दिल्लीला स्पेअर पार्ट घेण्यासाठी गेलो होतो. त्या काळात हो. हालाकी त्या काळात तुम्हाला सांगतो की दिल्लीला जायचं म्हटलं, स्टेशनवरून बाहेर जायचं म्हटलं तर रिक्षावाल्यांना घाबरत होते प्रवासी. चर्चा असते की लोक म्हणजे खरंच म्हणजे अनबिलिव्हेबल आहे मला पण माझ्यासाठी सुद्धा की कुठलाही म्हणजे रायवेर सोडून पुढे गेलेला नाही माणूस. जळगाव सुद्धा जास्त गेलेलं नव्हतं. आणि बघा, आणि खरं सांगतो तुम्हाला, माणसाला नीड असायला हवी. आता फक्त खाण्याचीच नीड किंवा भूक, म्हणजे आपण म्हणतो भूक असायला हवी. फक्त खाण्याचीच भूक असायला पाहिजे असं नाही. माझं सर्वांना हेच सांगायचं आहे, भूक म्हणजे काय, प्रत्येक काम करण्याची भूक असायला पाहिजे, डिवोशन असायला पाहिजे त्यामागे. आणि गरज असली ना की मनुष्य चालतो. ते सर्व झालं आणि हळूहळू मग ते वर्कशॉप मोटरसायकलचं म्हणजे त्यावेळेस तुम्हाला सांगा 50 रुपये जरी दिवसाचे मिळाले मला काम करण्याचे, त्यावेळेस आठवतं मला, चला 1500 रुपये ना आपल्याला मिळतं. मग हळूहळू भावाला बहिणीला आणलं तिथे, असं संसार चालू झाला सर्व. आणि मग बजाजची डीलरशिप घ्यायची होती मला. मला काय मिळेल हा माझा उद्देश नव्हता, लक्षात घ्या. पण तुम्हाला कुठेतरी उभं राहायचं आहे. म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे मला की प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक तरुण आजही काय करतो की मला काहीतरी करायचं, मला काही मिळेल का. बरोबर. पहिला प्रश्न त्याचा हा असतो पब्लिकला, मला काही मिळेल का. ठीक आहे, मिळाल्यासाठीच करतोय मनुष्य, पण तू पहिले तू करशील तर खरं, तू चालशील तर, कृती करणं होतं, चालशील तर खरं. चालल्याशिवाय तुम्हाला नवीन काहीतरी मिळणार नाही ना. पुढे खड्डा आहे का, प्लेन जागा आहे का, रोड आहे, काहीतरी आहे, हे समजेल का मला सांगा तुम्ही. बरोबर. तर त्यासाठी काय झालं की कुठेतरी स्टेटस तयार व्हावं. आणि त्यावेळेस मी फक्त एक न्यूज ऐकली होती की बजाजची मोटरसायकल येणार आहे, 4 स्ट्रोक मोटरसायकल येणार आहे. 4 स्ट्रोकचं सुद्धा एक असं इतकं उदाहरण छानदार आहे साहेब की मी 4 स्ट्रोक इंजिनबद्दल मला काहीच माहीत नाही. सुझुकीचं 2 स्ट्रोक इंजिन फक्त मी पाहिलेलं होतं, पण 4 स्ट्रोक म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. पण ती मी फक्त कागदावरती मेकॅनिझम जे असतात ते त्यांचे बुक्स असतात, त्या बुकलेटवरती मी हे मेकॅनिझम शिकलेलं आहे. आणि खरं म्हणजे मला जे काय सुपर पॉवर आहे तिने खरंच मला एवढी देणगी दिली भगवंता, म्हणजे सुपर पॉवरने, की जे काय मी बघितलं ते एकदा बघितलं ते मी माझं डायग्नोसिस फार परफेक्ट होतं. वा. म्हणजे इंजिन म्हणजे माझं आणि ते मला आता इंडस्ट्रीमध्ये काम आहे ते बरं का. तर हे सर्व चालू झालं आणि हळूहळू मग बजाजची डीलरशिप पगाराजींकडे गेलो. पगाराजींनी बस मला खूप सपोर्ट केला चांगल्या प्रकारे. त्यांचं नाव पण घ्यायलाच पाहिजेत. असे भरपूर लोक मला चांगले मित्रमंडळी मिळालेत की त्यांनी माणसाच्या जीवनामध्ये परिस्थिती जेव्हा ज्या पद्धतीने असते ना त्या पद्धतीने तुम्हाला लोक मिळत असतात. हो, खरं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगेल की मित्रमंडळी सर्वात जास्त तुम्हाला कामात येतात. हे मी प्रत्येकाला संदेश देऊ इच्छितो. रिलेटिव्हपेक्षाही मित्रमंडळी तुम्हाला जास्त कामात येतात, खूप काम येते. हे 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 जरुरी आहे माणसाला जीवनात जगणं. आणि प्रत्येक माणूस म्हणतो हा माझा तुझा, असं काही नाही. जो तुमच्या जिथे जवळ आहे ना तो तुमचा असतो. पाटील साहेब, आता बिहाइंड द कॅमेरा ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्यावेळेला मला एक मुद्दा असा मी ऐकला की आपण इथे जे काही एम्प्लॉईज आपण इथे हायर केलेले आहे, जे आपल्याबरोबर काम करत आहे, तर एक मुद्दा असा मला सुचवासा वाटतो की आपण स्किलवर जास्त भर दिला, शिक्षणापेक्षा त्यांना स्किलफुल डेव्हलपमेंटवर जास्त भर दिला. आज आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक डिप्लोमा इंजिनियर बाहेर पडतात, मेकॅनिकल इंजिनियर बाहेर पडतात, मात्र त्यांची डिग्रीज, त्यांचे पर्सेंटेज त्याच्यावरती त्यांचा क्रायटेरिया ठरतो. मात्र आपण स्किलवरती डेव्हलपमेंट करता, स्किलवरती आपण प्रेशर देता. नेमका काय विचार आहे त्यामागचा? याच्यामागचा विचार असा आहे की मी सुद्धा प्रॅक्टिकली घडलेलो आहे. आणि बघा, माझं स्कूल पण आहे. स्कूलमध्ये हमेशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यांना सांगतो की बाबा पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क लागतात? ओन्ली 35. बरोबर. पण खरे 65% मार्क तुम्हाला रस्त्यावर उतरून घ्यावे लागतात. MBA झालेले मुलं माझ्याकडे इंटरव्ह्यूला जातात, त्यांना बँकेची स्लिपसुद्धा भरता येत नाहीत.
कारण हा सेन्स असायला हवा माणसाला, जनरल नॉलेज असायला हवं माणसाला. एज्युकेशन झालं, तू तिथे वाच, तू त्याच्याकडे तेवढा वेळ नाही, तो अरे कसं काय भरता येईल, हा एक प्रकार. मी बऱ्याचशा इंटरव्ह्यू घेतला, MBA झालेल्या लोकांचा पण इंटरव्ह्यू घेतोच. इंटरव्ह्यू घेणं सोपं आहे तसं जनरली, बरोबर आहे की नाही. तर ह्या गोष्टी त्यांच्या मागे एक उद्देश होता की त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे. आता माझं एज्युकेशन झालं, इंजिनियर झालो, अजून XYZ कोणती डिग्री घेतली, MBA झालो वगैरे वगैरे झालो, तर मी फील्डमध्ये जाऊन जे काम करणार नाही, तो माझा एक पर्टिक्युलर एज्युकेशनवाला मनुष्य तो पर्टिक्युलर जाऊन काम करतो, बोलतो, त्याला कोणी नाकारलं तरी तो त्याला काही त्याचा हे वाटत नाही. पण कुठेतरी एक कुठल्या तरी डिग्रीला गेलं, म्हणजे असं नाही की डिग्री घेऊ नये माणसाने, माझं तसं म्हणणं नाही आहे, पण मी त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये ते हिरलं थोडंसं. आणि ह्या लोकांनी माझ्या इतकं जीवतोड काम केलं ना की आज ही इंडस्ट्री ह्या लेवलला आलेली आहे की आपल्यालाही माझ्याकडे यावंसं वाटलं. बरोबर. पाटील साहेब, श्रीराम उद्योग आज इथपर्यंत आलेला आहे, यशाची वाटचाल करतोय. मात्र ज्यावेळेस श्रीराम उद्योग मार्केटमध्ये नव्हता, त्यावेळेला शेतकऱ्यांना कुठली परिस्थिती फेस करावी लागली, आणि आपण मार्केटमध्ये आल्यानंतर, आपण शेतकऱ्यांसाठी विविध प्रॉडक्ट बनवल्यानंतर नेमका शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला? त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलतो मी, परंतु माझं थोडंसं एक मागचं एक प्रवास, म्हणजे खरं म्हणजे तरुणांना पाहिजेच तर संदेश तो तुम्हाला द्यायला, बरोबर आहे की नाही. ह्या विषयावर मी नक्की बोलतो तुमच्याशी. हा काळ असा निघत गेल्यानंतर डीलरशिप मिळाली, चांगल्या प्रकारे सेल्स केला, मग मोटरसायकल बजाजची आली. आणि एक उदाहरण तुम्हाला म्हणजे एक अनुभव मला तुम्हाला सांगतो की 1994 जेव्हा बजाज मोटरसायकल आमचे मेन डीलर जळगावचे, त्यांनी 1000 गाडी विकली, 1000 गाडी विकली भारतामध्ये, त्यावेळेस त्यातल्या 650 गाडी माझ्या होत्या. म्हणजे सिंहाचा वाटा तुमचा होता रायगड तालुक्यात आणि तालुक्या ठिकाणी. बरोबर, तालुक्या ठिकाणी. तसं तालुका आमचा सदन आहे, परंतु तिथे जे लोकांचा विश्वास हळूहळू बसला. हे सर्व व्यवस्थित झालं, मग शोरूम झालं, म्हणजे मेकॅनिकचा विक्रेता झालो वगैरे वगैरे, सर्व हा सगळा प्रवास खूप काही म्हणजे व्यवस्थित झाला. आणि नंतर मग लहान भाऊ तो हळूहळू पुढे येतच होता, लहान होता खूप ज्यावेळेस आमचं ते व्यवस्थित होतं त्यावेळेस. मग तिथून काय झालं की मग आता ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडे आहे. मी आज माझ्या मित्रावर त्याच्या मामाकडे गेलो, सर्व शोरूम वगैरे सर्व लोकांशी कॉन्टॅक्ट, श्रीराम पाटील काय वगैरे वगैरे सर्व झालं. ही क्रेडिट आहे तर म्हणून ठीक आहे. तर ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो, त्यांचं नाव मी घेऊ इच्छितो, BK महाजन म्हणून तांदवडीचे आहेत. त्यांनी आम्हाला सहज विचारलं, बघा माणसाला, तरुणांनी त्यांना काय करायला पाहिजे, माणसाने काय करायला पाहिजे, ऑब्झर्वेशन आणि काय कोण बोलते त्याच्यावरती तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे, ॲनालिसिस करायला पाहिजे. त्यांनी आम्हाला बोललं की काय तुम्ही भाषेत तुम्ही रावेरमध्ये राहून काय करता, काहीतरी इंडस्ट्री वगैरे टाका. ती इंडस्ट्री माझ्या डोक्यात कुठेतरी तिथे ते क्लिक झाली. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीला रस्ता दाखवण्यासाठी कोणतरी लागतं तुम्हाला. बघा, तुम्ही अनोळखी रस्त्यावर गेलं तर काय होणार. इंडस्ट्रीचा आय मला माहीत नाही, प्लास्टिकचा पी मला माहीत नाही, बरोबर. तुमचं फील्डच वेगळं, काही समजतच नाही ना. मशीन्स, मेकॅनिक्स. हां, ती मेकॅनिक म्हणजे काय, 12वी नंतर 11वी नंतर मेकॅनिक झालो, पानास फर्स्ट टाईम पकडला, म्हणजे सर्व गोष्टी नवीन होत्या. मी सांगतो तुम्हाला, अनबिलिव्हेबल आहे. तर त्यांनी तिथे केल्यानंतर आमचं ठरलं असं बाबा असं. त्यावेळेस माझ्याकडे थोडीफार काहीतरी पुंजी जमलेली होती, आमच्या पगाराकडे पडली होती, आणि त्यावेळेस ती इंडस्ट्री आम्ही त्यावेळेस जागा रावेरला पाल रोडवरती जागा घेतली आम्ही, आणि ती इंडस्ट्री 1998 साली आम्ही उभी केली. कसं असते, परिस्थिती जशी जशी चेंज होते तसं तुम्हाला लोक भेटतात, तुम्हाला सांगितलं जाते. तर ती इंडस्ट्री सुरू झाली, 2 महिन्यात काहीतरी त्यात पुन्हा क्रॅशेस आले, कारण मला कुठलाही नॉलेज नव्हतं त्यातलं. मग ते त्यातून पार्टनरशिप निघाली. त्यावेळेस लहान भावाच्या नावावर केली होती मी इंडस्ट्री, माझ्या नावावर नव्हती. आधीपासूनही मला कुठलाही स्वार्थ हा नाही. आता मग बिना स्वार्थाने झालं का, असं नाही. स्वार्थ असायलाच हवा, पण तो कसा, किती, याचं सगळ्या गोष्टीचं त्याचं मापन केलं गेलं पाहिजे. बरोबर. तर त्यावेळेस ती इंडस्ट्री लहान भावाच्या नावावर केली होती मी. माझं ऑटोमोबाईल इंडस्ट्री लाईन आहे, याला इकडची लाईन लावून देऊ, कारण हे इज नॉट ब्रदर, ही इज लाईक सन. तो माझा मुलगा आहे, बरोबर आहे की नाही. कारण वडिलोपार्जित माझं तसं काही नाही आहे, तर मग शेवटी कोण उभं करणार. हा सर्वात पहिल्यापासूनचा माझा विचार होता. आणि सर्वांना सोबत घेऊन चालावं, मी आहे, नातेवाईक असतील, त्यानंतर आपल्यासोबत काम करणारे सहकारी असतील, हा प्रश्न माझ्यासमोर हमेशा रेग्युलर असायचा. एकटं मोठं होऊन माणूस जगू शकत नाही. तर ते सर्व झालं आणि इंडस्ट्री झालं, ते चालू झालं. ते मध्ये क्लासेस झाले, नंतर ती इंडस्ट्री जागेसाठी ठेवली, चालवायची. मग ठीक आहे, काहीतरी
त्याच्यात त्या पिरियडमध्ये जनता बँकेसुद्धा नाव घ्यावं लागेल आपल्याला जळगाव जनता आमच्या, की त्यांनी त्या पिरियडमध्ये तशा परिस्थितीत आम्हाला त्यांनी लोन मंजूर केलं, दिलं, जे काय असेल ते. बघा कसं असतं की इझिली काही गोष्टी अवेलेबल नसतात, बरोबर. आणि सर्व आल्यानंतर सर्व गोष्टी अवेलेबल असतात. खरं, सगळी परिस्थिती एकदम उत्तम असेल तर तुम्हाला चांगली माणसं आणि ती परिस्थितीजन्य माणसंही तशीच भेटतात, बरोबर. तशा परिस्थितीत तुम्हाला मिळणे महत्त्वाचं आहे, आणि त्यांचं तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरीचं आहे, आणि ते बोलणं जरुरीचं आहे, त्यांचं नाव घेणं जरुरीचं आहे, असं मला वाटतं. हे सर्व झालं, हळूहळू मग इंडस्ट्री मोठी होत गेली, मग त्याला ISIमध्ये वगैरे. आता प्रश्न आला हा की सुरुवातीला जे इंडस्ट्रीमध्ये काम केलं साहेब, ते 48,72 स्वतःच मग तो मेकॅनिझम मला कामाला आता त्या इंडस्ट्रीमध्ये. करेक्ट. म्हणजे स्वतःच ऑपरेटर, स्वतःच बंडल लपटायचा, भाऊ त्याला लहान होता, सर्व गोष्टी आधी स्वतः काम करणं गरजेचं. खूप 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 काम केलं, म्हणजे अनबिलिव्हेबल काम केलं. आणि आजही आम्ही 24 आवर चालूच असतो, म्हणजे आजही माझा मोबाईल असा बंद वगैरे नसतो. हे सर्व काळ झाला, हळूहळू ISI वगैरे वगैरे सर्व झालं. आणि मग लोक कसे, तुम्ही मला प्रश्न केला, तर ते असे लोक जुळत गेले सर्व माझ्या रुरलमधले. म्हणजे आज आमची जी इंडस्ट्री 100 करोडलापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते, ती फक्त नॉन एज्युकेटेड लोकांना, फक्त नंतर काही ठराविक लोक आले असतील एज्युकेटेड. बरोबर. आता नॉन एज्युकेटेड लोकसुद्धा या प्रकारे काम करू शकतात. त्यांना डेव्हलपमेंट आणि त्यांचं स्किल डेव्हलप करणं हे शेवटी हे महत्त्वाचं आहे. हा, तेवढं तुम्हाला रिस्क घ्यावं लागेलच. तर राहिला प्रश्न तुमचा, प्लीज. नेमकं श्रीराम उद्योग हे नसताना शेतकऱ्यांना कुठल्या समस्या फेस कराव्या लागल्या होत्या, आणि श्रीराम उद्योग आल्यानंतर त्यांना कुठल्या पद्धतीचा दिलासा मिळाला? बरोबर. आता आपण त्यांना समस्या असं म्हणू शकत नाही, कारण की समस्या म्हटलं तर जे काय काम करत होते त्यांना समस्या तयार करतो असं होईल. म्हणजे गलत म्हणजे जाऊ नये आपण, आणि कुणाला मला नाव ठेवणं जमणार नाही, किंवा कुणाला गलत बोलणं जमणार नाही. परंतु आपण, माझा जो उद्देश होता, ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं मग ॲग्रिकल्चर रिलेटेड काम करायचं किंवा इंडस्ट्री टाकायचं म्हटलं, ड्रीप टाकायची, आणि ड्रीप इरिगेशन हे नीड आहे, पाणी वाचवणे हा पहिल्यापासून आपण संदेश ऐकत होतो. खूप त्या काळात विचार करत होतो की आपण आपल्याला पाण्याची बॉटल, त्यावेळेस आम्ही कुठेतरी ऐकलं होतं की बा तुम्हाला 1 लिटरची बॉटल तुम्हाला विकत घ्यावं लागेल 20 रुपयाला वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळेस ते असं अनबिलिव्हेबल वाटत होतं, पण ते रिॲलिटीमध्ये आलं. परंतु पाणी आणि रिलेटेड टू ॲग्रिकल्चर, आणि मी एक ॲग्रिकल्चरचं म्हणजे शेतकऱ्याचाच मुलगा आहे, कुठेतरी शेतकऱ्याबद्दल खूप जिव्हाळा आहे, जनरल माणसाबद्दल जिव्हाळा खूप आहे. तर विचार केला की आपण चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट कसं देता येईल शेतकऱ्यांना, इकॉनॉमी कसं देता येईल. त्याचबरोबर माझ्यासोबत काम करणारे सहकारी मोठे होतील, डीलर्स मोठे होतील. कसं आहे, तुम्हाला सर्वांना जर काहीतरी मिळेल, एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला, की समजा मला खूप काही काम मिळालं, तुम्हाला 4 लोकांना मिळतच नाही आहे, मी तूप रोटी खातो आहे, खाऊ देणार तुम्ही मला? तर सर्वांना कसं चांगलं मिळेल, बरोबर. ह्या बाबतीत विचार करत मी काय केलं की प्रॉडक्ट, चांगल्या इकॉनॉमिक प्रॉडक्ट काढण्याचा प्रयत्न केला, आणि ते हळूहळू चांगली क्वालिटी, रेट कमी, हे हळूहळू शेतकऱ्यांमध्ये. आता ब्रँड बनवणे जोक नव्हतं. तर अशा परिस्थितीत मी काय केलं की काय मिळते ते नाही, आज आपण मार्केटमध्ये चालायचं, आपल्याला थांबायचं नाही आहे. तर त्या पद्धतीने प्रॉडक्ट देत गेलो, कॉस्ट इकॉनॉमिक देत गेलो, आणि हळूहळू मार्केटला ॲडव्हर्टाईज वगैरे बाकीच्या गोष्टी सर्व ह्या चांगल्या प्रकारे करत गेलो, आणि लोकांनीसुद्धा चांगल्या प्रकारे पसंती दिली आपल्या प्रॉडक्टला. कारण की काय होतं की बाहेर जे प्रॉडक्ट चालू आहेत तुमचे, त्याच्यावरती तुम्हाला ऑब्झर्व करणं कसं आहे की कुठल्या प्रकारचे आहेत, बरोबर, त्याच्या त्रुटी तुम्हाला धुंडायच्या आहे, आणि त्या आपल्याला प्लस करायच्या आहे. बरोबर. सर प्रॉडक्ट काढताना कॉपी टू कॉपी तर भरपूर करतात ना. तुम्हाला सांगतो मी, म्हणजे सांगायला मला आनंद वाटेल किंवा मला हे वाटेल की माझे प्रत्येक प्रॉडक्ट्स हे आपले स्वतःचे डिझाईन आहे, ड्रिपरसुद्धा स्वतःचे डिझाईन आहेत. आणि आपल्या कंपनीचं असं एक प्रॉडक्ट आहे 2D 3D, जे जगामध्ये कुणाकडे नाही आहे. त्याचं इन्व्हेन्शन श्रीराम उद्योगने केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत मग आता त्याच्यानंतर काय की सर्व सहकारी माझ्यासोबत आहेत, सर्वांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. मनुष्य मोठा म्हणजे स्वतःपर्यंत कधी स्वतःपर्यंत लागतं तेपर्यंत करू शकतो, बरोबर. पण 4 लोकांना मोठं करायचं असेल तर त्याला 4 लोकांना जोडावं लागेल, बरोबर. त्याच्यात तो एकटा नाही करू शकत काही मोठं काही करायचं असेल तर. त्यावेळी सर्वांचा जास्त होता आहे. मग हळूहळू लहान भाऊ सोबत आलात. मग आम्ही रायवेरचं इंडस्ट्री, गव्हर्नमेंट मान्यता वगैरे वगैरे सर्व मोठं होत गेलं. मग जळगावला MIDCला चालू केलं आम्ही इंडस्ट्री. मग कसं आहे की मशिनरीमध्ये सुद्धा तसंच परिस्थिती होती. मशिनरीसुद्धा मग एवढ्या मशिनरी घेऊ शकत नाही म्हणून त्या बनवण्याचा प्रयत्न केला. ते हळूहळू सक्सेस झालं. मग टूल रूम तयार केलं. असा हा सर्व प्रवास झाला. आणि जे शेतकऱ्यांना
इकॉनॉमिक प्रॉडक्ट मिळाल्यामुळे आज शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा. आणि इव्हन एवढंच सांगतो मला मी की शेतकऱ्यांचे पर्सनली मला फोन येतात की साहेब आपलं प्रॉडक्ट आलं म्हणून आम्हाला काहीतरी कुठेतरी दिलासा मिळाला आणि कुठेतरी इकॉनॉमिक आम्हाला मिळते आहे. कोणाचं काय होतं हे मला ते बोलायचं नाही, पण शेतकरी खुश आहे माझा आज आपल्या प्रॉडक्टवरती. म्हणजे तो यशस्वी फीडबॅक आहे हा यशस्वी ॲक्च्युली. माउथ टू माउथ पब्लिसिटी, माउथ टू माउथ फीडबॅक हा फार मोठा आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे. आणि त्याने दुसऱ्याबद्दल काही बोलावं हे मला अपेक्षाच नाही. आणि माझ्या टीमला सुद्धा माझं हमेशा सांगायचं असते की कुणाबद्दल बोलण्यापेक्षा आपल्याबद्दल बोलण्यात वेळ खर्च करा ना तुम्ही. बरोबर. हां पाटील साहेब, श्रीराम उद्योग आज नेमकं कुठल्या पद्धतीने इन्व्हेन्शन करतोय? आज पाण्याची गरज शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात, मात्र त्याला विविध पद्धतीची उपकरणे आपण उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचा चांगला दिलासा मिळतो. मात्र श्रीराम उद्योग आता इथून पुढच्या वाटचालीमध्ये नेमकं कुठल्या पद्धतीचं इन्व्हेन्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो? येणाऱ्या काळात आता आपल्याकडे प्रॉडक्ट जे आहेत ते सर्व प्रकारचे प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगतो की ते शेतकऱ्याला उपयुक्त कसे आहेत. एकतर फ्लॅट ड्रिपमध्ये आहे, राऊंडमध्ये आधी होतं, राऊंडमध्ये पण आहे, फ्लॅटमध्ये पण आहे. पण त्याच्यामध्ये काय केलं आम्ही की इकॉनॉमिक कसं करता येईल, म्हणजे सर्व स्तरातील शेतकरी, सर्व प्रकारचे शेतकरी, म्हणजे जो प्रायमरी आपण मोटरसायकल घेतो, मग कार घेतो, मग अजून त्याच्यावरची कार घेतो वगैरे वगैरे, तशा प्रकारे नॉन असे प्रॉडक्ट असेल पण ते व्हर्जिनमध्ये, आम्ही सेकंड वगैरे नाही करत, व्हर्जिनमध्ये त्याच्यात थिन असेल, म्हणजे ज्या प्रकारे शेतकऱ्याला नीड आहे छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला त्या पद्धतीने आम्ही प्रॉडक्ट त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. येणाऱ्या काळात सुद्धा नवीन काही इन्व्हेन्शन तयार करता येईल का याच्या मागे माझं चालू आहे कंप्लीट करणं. त्याचप्रमाणे अजूनही आता ही परिस्थिती तुम्ही अनुभवली बघितली, अशा परिस्थितीसुद्धा आज कंपनी चांगल्या प्रकारे ग्रो करते, प्लस करते. 2 महिन्याचा गॅप पडल्यावर सुद्धा 2 महिन्यात सेल नव्हता कंपनीचा, कंप्लीट मागे पडलो आणि ह्या परिस्थितीसुद्धा कंपनी ग्रो करते. आणि त्याचा खूप म्हणजे मी याचा श्रेय आमच्या टीमला पूर्ण आणि शेतकऱ्यांना देईल, त्याचबरोबर आमच्या प्रोडक्शन टीमला देईल की जे चांगल्या प्रकारे काम करते. आणि ते प्रोडक्शन आमचे लहान बंधू बघतात मेजरमध्ये. त्या मुद्द्याकडे मी नंतर येणारच आहे. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा पाटील साहेब की आपलं समाजकारण पण खूप मोठं आहे. आपण लोकांपर्यंत पोहोचता, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करता. तसं बघायला गेलं तर हे कुठेतरी राजकारणाच्या समरस असं ते एक बिहेवियर असतं. नेमकं राजकारणाविषयी आपलं काय मत आहे? आणि प्रश्न चांगला आहे तुमचा. खरं तर मी राजकारणामध्ये फार कमी बोलतो, परंतु काळानुरूप राजकारणाकडे ओढला गेलो थोडंसं मी मधल्या काळात. समाजकारण करणं हे जरुरीचं आहे साहेब. आपण समाजाचं कुठेतरी देणं लागतो, पण ते समाजकारण असावं. बरोबर. त्याच्यामध्ये किती स्वार्थ असेल हे मला तरी आज माहीत नाही, कारण की समाजाने तुम्हाला खूप काही दिलेलं आहे, मग जास्त स्वार्थ ठेवून काय मतलब आहे तिथे. बरोबर. तर त्यासाठी राजकारण करताना किंवा समाजकारण करताना राजकारण हळूहळू तिथे वळतो मनुष्य, किंवा अचानक पब्लिकलाही कसं असतं की जनरली पब्लिकलाही कुठेतरी एक चांगलं काम करणारा मनुष्य असावा, त्याचं काय कार्य आहे ते बघतात. प्रत्येकाकडे ते विजन हे आहेत, अपेक्षा वाढतात. हां तेच ना, मला ज्यावेळेस माझं जे काय डिक्लेअर झालं त्यावेळेस पब्लिक, म्हणजे तुम्हाला सांगू का प्रॉपर्टी काय असते मी अनुभवलेली साहेब. ही प्रॉपर्टी नाही, ही जी सर्व दिसते तुम्हाला माझी इंडस्ट्री वगैरे, ही प्रॉपर्टी तर आहेच तुमची, परंतु विश्वास एक मोठी प्रॉपर्टी आहे. बरोबर. जी मी अनुभवली आणि मला तर वाटते फार कमी लोकांना अनुभवायला मिळत असली, की ज्यावेळेस साधं नुसतं नाव डिक्लेअर होतं त्यावेळेस पब्लिक जल्लोष करते, तर ही मोठी प्रॉपर्टी आहे विश्वास. कारण की तो केवढा विश्वास माझ्याकडे आहे, माझ्यावरती आहे, आणि ते मला ते अनुभवली मी ती. तर समाजकारण करताना राजकारणाकडे वळलं तर मला असं वाटतं की तो माझा पिंड नाही ॲक्च्युअल, कारण मी थोडा स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे पहिल्यापासून. आणि जायचं म्हटलं तर कुठे काही खूप तिथे कमवण्यासाठी जायचं नाही आहे, कुठे काहीतरी कामं व्हायला पाहिजे. कारण काय आहे की मी हे बघतो आहे सर्व वर्षानुवर्ष माझी, म्हणजे आता आज मी माझं 50ची रनिंग असेल, परंतु बघितलं मी वयाच्या 18 वर्षांपासून काम करतो आहे की डेव्हलपमेंट किंवा काहीतरी असं विजनरी असायला हवं राजकारण. बरोबर. किंवा राजकीय कोणीही पुढारी असेल, बाकीचे करताना असं मला म्हणायचं नाही, कारण आपल्याला कोणाबद्दल बोलायचा अधिकार नाही, परंतु पब्लिकने सुद्धा विचार करायला पाहिजे की याचं कर्तव्य काय, राजकीय माणूस कसा असायला हवा, विजन काय असायला हवं, तो विजनरी आहे की नाही आहे. त्याने सुद्धा विजनरी ठेवायला पाहिजे की खरं म्हणजे ह्युमॅनिटीला माणसाला काय लागते, हे म्हणजे आपल्याला पब्लिकला काय लागते,
त्या गोष्टी कराव्या. एवढंच नाही की फक्त अर्निंग हे हा विषय नका लावा मला असं वाटतं. कारण तेवढं तर तुम्हाला भेटतेच ना. कोणी आहे बघा, शेवटी काम करायचं तर मिळणारच, 2 पैसे मिळणारच आहे, लागणारच आहे आणि प्रत्येकाला लागतात. तर समाजाला काय लागतं, आपल्याला डेव्हलपमेंट काय करायचं आहे, काय असायला हवं, पुढचे 25 वर्ष काय लागणार आहे, याचे प्लॅनिंग केलं तर काय हरकत नाही. आणि लोक तयार करायला पाहिजे. मी आतापर्यंत अनुभवलं की राजकारण कसं असायला हवं, तर त्यांनी खालची एक लिंक तयार करायला असाव्या, फक्त घरातली नाही. एक फळी तयार केली पाहिजे जी समाजासाठी उपयोगी आणि पडेल. किती आपण करायचं, किती का ठेवायचं, कारण नाही तर वर्षानुवर्ष म्हणजे सत्ता भोगतात काही लोक. परंतु आपला जो एरिया आहे, परिसर आहे, ते ॲज इट इज आहे. आमच्या खानदेशला तर थोडंसं ते परिस्थिती आहेच. त्याला काय आता न बोललेलं बरं. पाटील साहेब, आज आपण विविध ठिकाणी बघतो की परिवारामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची तेढ आहे. भाऊ भावाला विचारत नाही, ते वेगळे होतात. मात्र आपण एकत्रित होऊन आज इतकी उत्तम पद्धतीने यशस्वी वाटचाल करताय. नेमकं काय विचार होता, कुठले संस्कार होते ते, की आज आपण इतके संघटितपणे एवढं मोठं विश्व उभे करू शकतो? खूप म्हणजे तुम्ही हार्टच प्रश्न विचारला मला. खरं संस्कार खूप महत्त्वाचा पार्ट आहे जीवनामध्ये. आणि ते संस्कार म्हणजे आईवडिलांनी, आपण म्हणतो माझ्या आईवडिलांनी काही दिलं नाही, असं नाही आहे. आई वडील तुमचे कसे होते, त्यांच्याकडे पैसे म्हणून, त्यांनी प्रॉपर्टी दिली म्हणून खूप चांगले होते असं नाही आहे. पण त्यांनी तुम्हाला चांगले संस्कार दिले, जे की कुठलीही तुमची आजही म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला नीड होती त्यावेळेससुद्धा तुम्हाला चोरी करण्याची इच्छा झाली नाही, की कुणाचं घेण्याची इच्छा झाली नाही. बरोबर. आणि ती कंटिन्यू राहिली. हे सर्वात मोठे संस्कार आहे. हे संस्कार. किंवा कुणाबद्दल ईर्ष्या, हे याचं मला घ्यायचं, हे कधीही आपल्या डोक्यात आलं नाही. मग याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं काय पाहिजे, याच्यापेक्षा मोठी प्रॉपर्टी आईवडिलांकडे नकोच पाहिजे. आणि ते संस्कार आईवडिलांचे माझ्यावरती जे मिळालेत ना, त्यामुळेच मी आज भाऊ असेल म्हणजे कसं सांगायचं, माझे वडील वारायला खूप वर्ष आलेत. वयाच्या 54 वर्ष वडील गेलेत. मी खूप तरी जसं पाहिलं तर 23-24 वर्षाचं असेल मला वाटतं काय, हां 24-25 वर्षाचं असेल. त्या टायमाला गेले. तेव्हापासून भाऊ, आई पण आता 7-8 वर्ष अगोदर गेली. प्रत्येकाला वाटते असं जनरली नातेवाईकामध्ये. परंतु एक केलं की मी पहिल्यापासून एक सिंगल कंट्रोल ठेवलं, जेणेकरून कसं असतं की माणसाकडे काही नसतं ना त्यावेळेस सर्व गोष्टी हे होतात. परंतु जसं जसं वाढतं तसं त्याच्या अपेक्षा किंवा बाकीच्या सवयी ह्या वाढत असतात. मी त्याला काय केलं की आधीपासून म्हणजे तुम्हाला लग्नही सुद्धा सांगतो तुम्हाला की स्वतः लग्नसुद्धा मी माझं स्वतःचं केलं, स्वतःहूनच केलं. मला ह्याच म्हणजे माझं 20व्या वर्ष लग्न केलेलं आहे. मी स्वतःहून ठरवलं की करून टाकायचं, की मला आता रोजचे 50 रुपयाच्या ऐवजी आता 500 रुपये मिळायला लागलेत, कदाचित मी वेगळ्या मार्गाला जाऊ नये, हा विचार त्यावेळेस होता माझ्या. वा. म्हणजे काय आहे की आपण विचार करायचा पुढचा, आपल्याला चालायचं आहे, आपल्याला 4 लोकांना घेऊन चालायचं आहे, आईवडिलांना घेऊन चालायचं, आई असेल, भाऊ असेल, कोणी असेल त्यावेळेस. तर त्यावेळेसपासून मी ह्या सर्व गोष्टी यांना हे करत आलो. आणि भाऊच नाही तर माझे नातेवाईक असतील, तेच नसतील तर माझे सहकारी असतील. आजही माझा शेवटच्या लेबरपर्यंत माझा टच आहे. म्हणजे हे संस्कार माझ्याकडे दिलेले की बस सर्वांना घेऊन चालणे. आणि राहिला प्रश्न प्रॉपर्टीचा, तर तुम्हाला प्रॉपर्टी एक सांगितली, विश्वास एक प्रॉपर्टी म्हणजे सांगितली तुम्हाला. दुसरी प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी जी आहेत म्हणजे भाऊसुद्धा माझ्या इतक्या एवढ्या व्यवस्थित राहिला. बहीण माझी एक आहे, बहिणीचं पण चांगलं आहे सर्व, कारण प्रत्येकाला वाटतं की आपली बहीण, आपली मुलगी चांगल्या ठिकाणी असावी, त्यांचं सर्व व्यवस्थित सेटल आहे. तर भावाला काय द्यायचं नाही द्यायचं हा प्रश्नच नाही डोक्यात. त्याची इंडस्ट्रीसाठी त्याला उभं केलं, त्याला कॅपिटल उभं करून त्याला आजही तो करोड रुपये टॅक्स भरतो. म्हणजे हे सर्व असं म्हणजे मला माझंच करायचं असं नाही. मी त्यानंतर काय केलं की सर्व गोष्टी त्याला काही हे कल्पना नाही की बा प्रॉपर्टी घेतली त्यावेळेस सहाय्य करेल, विकली त्यावेळेस सहाय्य करेल, असं काही नाही की ही माझ्यासाठी घेतली, ही त्याच्यासाठी घेतली, असं काही नाही. त्यामुळे त्यांचाही तेवढाच मोठा महत्त्वाचा आहे. त्यात माझा मिसेसचा पण चांगला मोठा हात, म्हणजे खरं म्हणजे तसं पाहिलं तर तिचा खूप मोठा हात आहे की तिने त्यावेळेसपासून मला कुठेही डिस्टर्ब केलं नाही, खंबीरपणे पाठिंबा. हां. नाही तर कसं असतं की मनुष्य तिथेच खूप म्हणजे स्त्री आपण म्हणतो ना, तिनं विचार केला तर ते वाटेल तेवढ्या गोष्टी म्हणजे तर चांगलाही करू शकते, नाही तर मग त्याला हां. तर तिचा मला म्हणजे त्या बाबतीत खूप अभिमान आहे की तिने ह्या गोष्टीला कधी मला म्हटलं नाही की तुम्ही यांना हे दिलं त्यांना ते दिलं, आणि सर्वांना घेऊन चालली. शिक्षण नाही, दोघांचंही शिक्षण जास्त नाही आमचं, तरी पण कसं आहे की 4 लोकांना घेऊन चालायचं. आणि हे विश्वासी माझे घरं शेवटचं एक महत्त्वाचं आहे. आणि शेवटी तुम्ही करणार काय,
समजा मी मोठा झाला एकटो, माझ्यासोबत माझा भाऊ नाही, माझी बहीण नाही, माझे नातेवाईक नाही, माझे कोणीच नाही, माझे मित्र नाही, आणि माझ्याकडे खूप काही पैसा आहे, काय करणार? काय करायचं? बरोबर आहे की नाही? दोन लोक चांगले बोलावे हाच, आणि माणसं जोडलेत त्याचप्रमाणे, म्हणजे हाच मोठे संस्कार माझ्या आईवडिलांनी मला दिले, आणि हीच मोठी प्रॉपर्टी दिली, आणि सर्वांना घेऊन सोबत चाललो, आणि तेही माझ्या बाहेर गेले नाहीत, तेही मोठं. नंतर सून पण आली, आता सर्व आजही आम्ही एकत्रित राहतो. वा, ही खूप मोठी शिकवण आहे. आज आमचे जे काही प्रेक्षक तुम्हाला ऐकताय, तुम्हाला बघताय, त्याच्यातनं त्यांना नक्कीच खूप उत्तम अशा गोष्टी मिळणार आहे, चांगला विचार मिळणार आहे. जागर कट्ट्याच्या जागर माध्यमातून आम्ही तुमचे जे विचार होते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे. पाटील साहेब, माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आज तरुण उद्योजक आपल्या महाराष्ट्रामध्ये उभा राहू पाहतोय, येऊ पाहतोय. शहरातली मंडळी काहीतरी सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल्स असतील, टेक्निकल याच्यामध्ये ते जास्त वाहवत जात आहे. ग्रामीण भागामध्ये तरुण उद्योजक आज येऊ पाहतो आहे. शहरातला पण त्यातला काही टक्केवारी आपण पकडू शकतो. अशा तरुणांना एक उद्योजक म्हणून नेमकं आपण काय मार्गदर्शन करा? चांगला महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की आजचं तरुण थोडा आपण पाहिलं तर सोशल मीडियामध्ये, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, तासन तास आपला किंवा आता रिसेंटली पबजी गेम तो खूप काही बरोबर. पण माझं त्यांना एक संदेश असा असेल की कुठलंही, आता रुरलमधल्या लोकांना, रुरलमधल्या मुलांना किंवा सिटीतल्या मुलांना, कुणी असं, सिटीतले सुद्धा रुरलमधलेच गेलेले आहेत, ते बिझनेस करताना किंवा उद्योजक बनताना खरं म्हणजे एकतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या सबसिडी मिळते म्हणून काम करायचं असं नाही काम करायचं. उद्देश हा नको असायला पाहिजे. बरोबर. जनरली काय होते की बा ह्या बिझनेस करायचा आहे, इंडस्ट्री टाकलं तर एवढी सबसिडी मिळेल. कुठला बिझनेस टाकायचा आहे, कुठला इंडस्ट्री टाकायची, याच्याबद्दल तुम्हाला पहिले स्किल नॉलेज करण्याची गरज आहे. त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या, आणि माहिती घेण्यासाठी उद्योजक आपल्या तरुणांनी काय करायला पाहिजे, खरं म्हणजे एक्झिबिशन्स बघायला पाहिजे. आणि त्यांच्या आईवडिलांनासुद्धा माझं सांगायचं आहे की प्रत्येकाच्या, की त्यांनीसुद्धा त्यांना प्रमोट करा, त्याला मोटिवेट करा, हे करा, त्यांना सपोर्ट करा. प्रत्येक वेळेस काय होतं खरं म्हणजे रुरलमधला एक माझा, मी जनरली आता बऱ्याच वेळा देत असतो स्पीच वगैरे बऱ्याच ठिकाणी मोटिवेशनल, तर आईवडिलांचं आजही काय, बाबा तुला एवढे पैसे दिले, होईल की नाही होईल, तर तिथे जो नर्व्हसनेस किंवा तिथे जो कमजोर, त्याची एक निगेटिव्ह पॉईंट तिथे येऊन जातो, तिथेसुद्धा तरुण खचतो थोडासा. तर आईवडिलांनासुद्धा माझं सांगायचं आहे की तुम्ही तसं करू नका, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. नाही नाही ठीक आहे, तू हे घे बाबा, चाल कर काहीतरी. आणि त्याचबरोबर तरुणांनी एक्झिबिशन्स बघावे. आता मला काय काम आहे, काय असतील प्रत्येकाचा विचार काय असतो, मला हे करायचं, हे कशाचे बघायचं, तू जा तर खरं, बघतं खरं, घराच्या बाहेर निघ, अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. आणि ज्या जी इंडस्ट्री टाकायची. दुसरं एक आहे की त्याच्यात ते, ज्याच्यात जो एक महत्त्व सांगू तुम्हाला, का न्यूनगंड आहे त्यांच्यामध्ये प्रत्येकात, की मी तुम्हाला कसं काय विचारायचं, नाही सांगितलं तर काय होईल. म्हणजे आधीच अनेक गोष्टी निगेटिव्हिटी. हां, अरे मला सांगा तुम्ही, आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला तेव्हा काय माहीत होतं? तेव्हाच तर शून्यच होतो आपण. मला सांगा तेव्हा काही माहिती होतं का? तर त्यासाठी न्यूनगंड मनातला काढायचा आहे. त्यासाठी मी एक उदाहरण छोटंसं देतो माझं स्वतःचं. मला आउट ऑफ कंट्री जायचं होतं, एकदा तरी जाऊन येऊ. काय एकदा तरी जाऊन येऊ, हा अनुभव सांगणं जरुरीचं आहे फार. म्हणून मी पासपोर्ट काढायला गेलो. मग पासपोर्ट इमर्जन्सी मिळत नव्हता, म्हणून मी तिथल्याच, आता कसं आहे की आता तेव्हाचं फार वय कमी होतं आणि खूप काही कमी फिरलेलं होतो. मुंबईला जाऊन त्या पासपोर्ट मेन ऑफिसरशी भेटणं, तरीसुद्धा त्यांचा दरवाजा ठोठावला मी, कुठलाही विचार नाही केला. आणि त्यांना माझी जे काय थोडके बोडके मला बोलतात होते तेवढं मी त्याला सविस्तर सांगितलं. त्यांनी सांगितलं तुम्ही कुठलं तरी संस्थेचं हे घेऊन या. मग त्यावेळेस ऑल इंडिया प्लास्टिक असोसिएशन होती. माझ्या त्या अहमदाबादचे मशिनरीवाले मित्र होते, त्यांनी सांगितलं की अशी त्यांच्याकडे जाऊन त्यावेळेस 600 रुपयाची पावती फाडून सांगून त्यांच्याकडे हे घेतलं मी, की मी असं म्हणजे सांगायचं म्हटलं कुठलंच काही लिंक नसताना. पण त्याच्यानंतर काय होतं, प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला ते हां, तर तो न्यूनगंड जो आपल्या तरुणामध्ये आहे की मी कसं काय विचारू, कसं काय बोलू, मग तो काय म्हणेल, मग माझा कमीपणा होईल, हे काढायला पाहिजे. हे जर त्याचं न्यूनगंड काढला तर तो थांबू शकत नाही. दुसरं, कुठलंही काम करताना त्याच्या पत्री त्याला डिवोशन असायला हवं. तिसरं, प्रामाणिकता पाहिजे. बरोबर, प्रत्येक काम करण्यात प्रामाणिकता पाहिजे.
तिथे कुठेही प्रत्येक गोष्टीत हे त्याच्यात त्याला काय म्हणतात जम्पिंग नको आहे. जम्पिंग घ्यावं लागते वेळेनुसार, तो प्रॉब्लेम नाही, वेळेनुसार ते खऱ्या गोष्टी करावं लागतात. पण प्रत्येक गोष्टी जम्पिंग घेतलं की ते सक्सेस होत नाही. त्यासाठी ते महत्त्वाचं. आणि काम करताना ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक वेळेस बोललो ऑब्झर्वेशन तुम्हाला लक्षात, कारण मी त्या गोष्टीतून खूप आलेलो आहे, प्रॅक्टिकली आलेलो आहे. आणि मी जे बोलतो सर्व प्रॅक्टिकली आहे. माझ्याकडे कुठे जातो ते तेवढे प्रॅक्टिकलीच बोलतो, कुठे कागद नसतो माझ्याकडे. तर तरुणांनी त्याबद्दल. आणि दुसरं असं आहे की व्यवहार आपलं तुमचा व्यवहार महत्त्वाचा आहे. व्यवहार करताना, बिझनेस करताना. त्याचबरोबर तुमचं बोलणं म्हणजे व्यभिचार, बरोबर. ह्या गोष्टी जर तुमच्या प्रॉपर असतील तर मला वाटतं तुम्हाला थांबू शकत नाही कोणी. पाटील साहेब, आम्ही अनेक लोकांचे जागर कट्टे करतो, त्यांचा प्रवास आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. मात्र आज या कट्ट्याच्या माध्यमातून मला हे सांगावंसं वाटतं की आज आम्ही प्रवास तर पोहोचवला, पण संस्कारसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. हे मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं. थँक्यू सर. पाटील साहेब, आपण आम्हाला इतका अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले आणि जागर कट्ट्याच्या जागर जनस्थान करून आपले खूप खूप धन्यवाद. ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव, चांगलं यश आपल्याला लाभो आणि आपली ही जी काही पूर्ण मोठं विश्व आपण उभं केलेलं आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात यश लाभो, हीच आमची इच्छा. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, जे मी आधी सांगितल्याप्रमाणे तेच मी आत्ता पुन्हा सांगतो की आज आम्ही संघर्षमय प्रवास, प्रेरणादायी प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवला, पण त्याहीपेक्षा जास्त आज आम्ही उत्तम संस्कार आपल्यापर्यंत पोहोचवले. याचा खरंच आम्हाला खूप अभिमान आहे. तुम्ही पाहत राहा जागर जनस्थान. विविध मुद्दे, विविध लोकांना घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतच राहणार आहे. पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा. धन्यवाद. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ. पुन्हा एकदा आपण सर्वांना सांगणार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यामुळे घराबाहेर पडत असाल तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा, मास्कचा वापर टाळू नका, स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.